नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, बिग बॉस मध्ये बीबी करन्सीसाठी मानकाप्याचा टास्क चालू आहे. कदाचित हाच मानकाप्या अंकिताच्या अंगामध्ये शिरलाय आणि त्याचमुळं अंकितानं त्या छोटा पुढारी घनश्यामला असा सोलटलाय की त्याचे उठाय बसायचे वांदे झाले. तर हे उठाय बसायचे वांदे कसे झाले, कुणामुळे झाले, हे तुम्हाला जर बघायचं असेल, ऐकायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तर मित्रांनो, काल तुम्ही बघितलंच की बीबी करन्सीसाठी हा मानकाप्याचा टास्क चालू झालेला आहे. टीम ए टीम बी ठरलेली आहे. यात स्ट्रॅटेजी चालू होतात. टीम ए ची वेगळी चालू होते, टीम बी ची वेगळी चालू असते. की जो कोण पुढचाही जी आपली टीम आहे ती कुठला प्लेअर आत पाठवते, कुठला प्लेअर बाहेर ठेवते, यावर हे सगळे स्ट्रॅटेजी ठरवूया असं म्हणतात आणि प्रत्येक राऊंडची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असेल. पहिला राऊंड आहे, टीम ए मधून असतात डीपी आणि वैभव, टीम बी मधून असतात अरबाज आणि आर्या, संचालिका आहेत निक्की आणि जान्हवी. तर हा गेम चालू होतो. गेम चालू झाल्यावर थोडीफार खेचाखेची चालू होते. आर्या पहिल्यांदा डीपीला ओढते, मग डीपी पण आर्याला ओढतो पाताळ लोकात गेल्यावर. इकडं वैभव आणि अरबाज असतो. वैभव चांगला खेळत असतो, जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बाहेर उभारलेला असतो आणि बिग बॉसच्या नियमांचं पालन पण करत असतो. परंतु अरबाज मात्र हा गुहेपाशी जायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर कॉइन्स मिळतील. हा उत्तमरित्या गेम पार पडतो. डीपी अतिशय चांगला गेम खेळतात आर्यापेक्षा आणि जवळपास 27 कॉइन हे आणतात. जान्हवी मोजून दाखवते की हे 27 कॉइन्स आहेत. तर हे कॉइन्स गोळा करण्यात आणि झटापटीमध्ये अरबाजच्या हातातून चुकून तो जो बॉक्स आहे, ॲक्रेलिक साधा बॉक्स असतो, तो तुटला जातो. तरी तो त्यातून सांभाळून त्यात कॉइन गोळा करतो. हे कॉइन मोजताना जान्हवीने मोजलेले आहेत 27 कॉइन. तर निक्की म्हणते की बिग बॉसनं जसा नियम दिलाय त्याप्रमाणे हा बॉक्सच मी ग्राह्य धरत नाही, त्यामुळं मी ह्याचे कॉइन्स मोजणार नाही. यावर बरंच वादंग पेटतं आणि वाद चालू होतात की हा गेम काही पर्सनली नाहीये किंवा एकमेकांच्या विरोधातला नाहीये, तर हा आपल्याला जेवण मिळण्यासाठी आहे आणि जेवढे कॉइन्स जास्त होतील तेवढं आपल्याला चांगलं जेवण मिळेल वगैरे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. परंतु हे निक्की मानायला तयार होत नाही. निक्कीचा सगळ्यांशी वाद होतो. अक्षरशः खालच्या लेवल पर्यंतचं बोलणं होतं सर्वांशी. डीपी तर अक्षरशः चिडलेले असतात, म्हणतात की आपण एवढे कष्ट केलेले आहेत आणि तर तू हे का करतेयस? सगळेजण म्हणतात संगनमतानं चालू आहे, तर ह्याला तू मान्य कर आणि आपण पुढे जाऊ. सर्वांनी समजून सुद्धा निक्की मान्य करत नाही, त्यामुळे जान्हवी पण टीम एचा जो आहे बॉक्स तोडून टाकते आणि ती सांगते की मला पण मोजायचं नाही, मी पण काही करणार नाही. शेवटी यांच्या वादावादीमुळं 0-0 कॉइन्स गोळा केलेले आहेत असा डिसिजन होतो. त्यामुळं ह्यांना सुद्धा दोन्ही टीम्सना आता 0 रुपयावर समाधान मानावं लागणार. निक्कीला सगळेजण ओरडायला चालू करतात. निक्कीला सांगतात की हे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहेस, अन्नाच्या बाबतीत असं करणं गैर आहे वगैरे. अगदीपासून ते सगळं होतात. मग सगळेजण म्हणतात की अभिजित, तुला आता कळालं का निक्की कशी आहे? मग अभिजित लगेच उठतो. अभिजित म्हणतो यापुढे निक्की माझी पार्टनर नसणार, मी यातनं माघार घेतो वगैरे असं होतं. लगेच सगळेजण त्याला सॅल्यूट ठोकतात की अभिजित, तू मस्त काम केलंस, आता आम्ही यापुढे तुला अभिजित दादा म्हणणार. आणि पॅडी वगैरे, तर पॅडी डीपी पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल झालेले आहेत म्हणजे या बाबतीत, आणि त्यांना प्रचंड त्रास होत आहे या गोष्टीचा. आता राऊंड्समध्ये ब्रेक असतो. ब्रेकमध्ये पण पूर्ण निक्कीला दोष दिला जातो आणि निक्कीचं सगळं उणं धुणं काढलं जातं. एक अनेक व्यक्ती बोलते. आता हे प्रत्येक शब्द सांगणं म्हणजे हेच आहेत, कारण रिपीट सगळ्यांचे तेच शब्द येतात. पुढचा राऊंड चालू होतो. यामध्ये अभिजित, निक्की हे असतात आणि इकडनं असतात ते जान्हवी आणि सूरज. तर अभिजितला बिग बॉस सांगतात की अभिजित, तुमचा पाय बरोबर नाहीये आणि तुम्ही त्याची काळजी पण आतापर्यंत घेतलेली नाही आणि जर तुम्ही खाली जर गेलात तर तुमचा पाय दुखावू शकतो. तर आमचं असं मत आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगावं आणि तिला खाली जायला द्यावं. परंतु निक्की याला तयार होत नाही. निक्की म्हणते की मला ट्रॉमा आहे काळोखाचा, ब्लॅकचा, त्यामुळे मी काही जाणार नाही. लगेच इकडे बाकीचे सगळे बोलत असतात. तर अंकिता लगेच त्याच्यावर तिची चेष्टा करायला लागते. ती म्हणते ट्रॉमा ट्रॉमा, हा. अहो ताई, तुम्हाला साधा भांडी घासायचा ट्रॉमा आहे, ती अंधारात जायचा ट्रॉमा आहे म्हणते. चांगला आहे ना, तुम्हाला भांडी घासायचा ट्रॉमा आहे म्हणजे तुमचा तो ट्रॉमा, बाकीच्यांचा ड्रामा. नाही, बाकीच्यांचा तो ड्रामा, माझा तो फक्त ट्रॉमा, असं तुमचं आहे ते. तर बंद करा ही नाटकी. शेवटी अभिजित म्हणतो मी माझ्या घरासाठी वाटेल ते करीन, काहीही करायला तयार आहे, अशा रीतीने परत अभिजितच जातो. इकडनं जान्हवी असते. मग जान्हवीचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं. अभिजित दादा, मी तुम्हाला थोडे कॉइन्स देईन आणि आपण हे घरासाठी करतोय त्यामुळं दोघं करू.
तर जान्हवी जरा यात इमेज बिल्डिंगचा प्रयत्न करत आहे. यामध्ये हे जातात. टीम ए अभिजितला 21 कॉईन मिळतात आणि टीम बी जान्हवीला जवळपास 36 कॉईन मिळतात. तर यामुळं तिला 42,000 आणि इकडं आहेत त्यांना 72,000 कॉईन्स मिळतात. यामध्ये जे अभिजित बद्दल सगळ्यांना सहानुभूती असते आणि तो सुद्धा सहानुभूतीपूर्वक त्यानं भाषण ठोकलेलं असतं. जान्हवी इकडं पूर्णपणे इमेज बिल्ड करते. बघा अभिजित, आता मी तुम्हाला असं केलं, लगेच तसं केलं. मग कालपर्यंत शिव्या घालणारी, शिव्याशाप देणारी अंकिता जान्हवीला मिठी मारून अगदी तिचं सगळं कौतुक करत असते. बघावं ते सगळं नवलच आहे बिग बॉस मध्ये. त्यामुळं येणारे एपिसोड तर आणखीन रंगत आणतील यात शंकाच नाही आणि माणसाची खरं रूप दाखवते. आता मित्रांनो, चालू झालेला आहे तिसरा राऊंड. तिसरा राऊंड जो आहे तो सोलटासोलटीचा आहे. घनश्यामला सोलटलेला आहे अंकितानं. अतिशय भारी गेम. तर या गेम मध्ये आहे पॅडी आणि घनश्याम विरुद्ध अंकिता आणि वर्षा. तर गेम व्यवस्थित चालू होतो. वर्षा बाहेर थांबलेले असतात, अंकिता आज जाते, घनश्याम बाहेर थांबलेला असतो आणि पॅडी आज जातात. हे दोघं जण आपल्या परीनं आत शोधत असतात. घनश्याम इकडं अशी पळापळ त्याची चालू असते, इकडं कर तिकडं कर. कॉईन घेता घेता तो आत पडतो त्या गुहेत, म्हणजे त्या पाताळ लोकात पडतो. मग आरबाज येऊन त्याला उचलतो, बाहेर काढतो. हे अतिशय मजेर. अरे बाबा, जरा थोडं पेशन्स ठेव, मी अग्रेसिव्ह होतो म्हणतो तो. टास्क वगैरे चालू झालं तर थोडं तरी पेशन्स ठेव, काही एवढी गडबड करायची नाही. वर्षावर जो करायचे ज्येष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा तरी म्हणजे तू चपळ आहेस, त्यामुळे जरा शांतपणे घे थोडं. यामध्ये थोडीशी झटापट होती. यामध्ये चूक कुणाची, असं हे तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की चूक नक्की कोणाची आहे ते. थोडीफार झटापट होती. अंकिता जे वर्षा उसगावकरांना कॉइन्स देत असते त्यातून काही कॉइन्स घ्यायचा छोटा पुढारी प्रयत्न करायला लागतो. यामध्ये झटापट होऊन वर्षा उसगावकर पडतात, त्या अक्षरशः झोपतात. त्यामध्ये हा ओढाओढीचा प्रयत्न करायला लागतो आणि मग अंकिता येते तर त्याची दोरीनं ओढायला लागते, तर त्यातनं हा सुटतो. सुटल्यावर परत त्याची दोरी बांधली जाते किंवा हे केलं जातं. मग त्याला असं ओढते एका पायानं ओढायला लागते, पूर्णपणे असे ओढायला लागते. एका दृष्टीनं ते थोडं आनंददायक वाटतं जे घनश्यामचे विरोधक आहेत जसे आमच्यासारखे, कारण तो नुसतं बडबडा नेता आहे आणि इकडे तिकडे काम आगलावे आहे तर बरं वाटतं. परंतु दुसऱ्या बाजूला अंकिताचं खरं रूप पण बाहेर आलेलं दिसतं. जे म्हणतात ना बिग बॉस मध्ये की खरी रूप बाहेर येतात, तर ते ती नंतर रडणार वगैरे हे सगळं आहेच, परंतु खरं रूप बाहेर येतं. अक्षरशः त्याला खेचते, तिच्या अक्षरशः अंगावर पडते. म्हणजे जे जान्हवीच्या विरोधात अंकिता वगैरे जसे वागले, अंकिता जान्हवी, तेव्हा हिला वाटत होतं की अत्याचार केला, त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने हे केलंय. परंतु हिनं जे काही केलं ते तिच्या अस्तित्वाची लढाई होती असं ती पुढे सांगणार आणि त्याचं ती कौतुक नक्कीच करून घेणार. खेचाखेची बघून बिग बॉस हे कार्य इथंच थांबवतात. बिग बॉस सांगतात हे कार्य मी आता इथं थांबवतो. बिग बॉसला ही असली हाणामारी मान्य नाही. हे अतिशय तुम्ही चुकीच्या पद्धतीने खेळलेला आहात आणि त्यामुळं इथंच लास्ट अंक काउंटिंग जे असतं टीम ए विरुद्ध टीम बी, यामध्ये टीम ए आहे ते 88,000 मिळवते आणि टीम बी असते ते 1,44,000 कॉइन्स मिळवते. बी म्हणजे बीबी करन्सी मिळवतात. तर आता या दोघांची बेरीज झालेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर सामान खरेदी करायचं आहे. यामध्ये अंकिताताई चालू करतात, मला असं खेळायचं नव्हतं, माझा असा मूळ स्वभावच नाहीये, परंतु त्यांनी वर्षाताईंना असं केलं म्हणून मी असं केलं वगैरे असं तसं सांगतात. म्हणजे अगदी सोजवळ आणायचं रूप प्रयत्न करतात. पण बाकीचे पण तसेच खेळत असतात ग ताई. तुझ्यावर आज परिस्थिती आली म्हणून तू लगेच बदलायला लागलीस, परंतु त्यांच्यावर पण परिस्थिती आलेली असते म्हणून तशी लोक वागत असतात. तुझं म्हणणं तेच खरं असं नाही चालत ना. तर आता अंकिताताईंचं खरं रूप सगळ्यांना दिसलेलं आहे. लगेच काही लोक म्हणतील आमच्या गावचा रौद्र रूप, आमची वाघीण, आमची रागिणी वगैरे, परंतु नाही, ते खरं रूप आहे, बाकी काही वेगळं नाही आहे. टीम बी जिंकलेली आहे त्यामुळं टीम बीला विशेष अधिकार मिळालेला आहे. त्यामध्ये ज्या विरुद्ध पार्टीच्या 3 जोड्या आहेत त्यामधील 2 जोड्यांना हे कॅप्टन पदाचे उमेदवार नसणार म्हणून तुम्ही नॉमिनेट करायचं आहे. तर ऑफकोर्स अभिजित, निक्की, पॅडी आणि घनश्याम यांना केलं जातं. म्हणजे आता कॅप्टन्सीचे उमेदवार जर राहिले कोण, तर वैभव आणि डीपी. आता बघू डीपी कॅप्टन होतात का, बरेच जणांची इच्छा येते. तर ऐकतं तसं 4 प्लेयर बाहेर पडलेले आहेत. बघायला उद्याच्या एपिसोडमध्ये मिळेल की नक्की कॅप्टन होतंय कोण. इकडं अरबाज, अंकिता वगैरे यांची घनश्यामच्या या वागण्याबद्दल चर्चा चालू असते. म्हणजे चर्चा कोण कोण करतायत बघा. अरबाज, घनश्याम किती चुकीचं वागला वगैरे म्हणून. तर त्यानं कुठलाही शक्तिप्रयोग केलेला नसतो किंवा काही केलेलं नसतं. फक्त त्यानं जे प्रोत्साहन मिळालेलं असतं डीपी, बायडी किंवा बाकीच्यांकडनं
त्यानुसार फक्त तो बॉक्स असतो तो पाडलेला असतो वर्षा उसगावकरांच्या यातलं, त्यामुळे वर्षा उसगावकर पडतात किंवा काय असेल ते तुम्ही असं म्हणू शकता. तर अरबाज वगैरे सांगत आहेत की अरे तू चुकीचं खेळलास, तू असं खेळलास. अहो तुम्ही तर एकेकांचे गळे पकडलेले आहेत, एकमेकांना अक्षरशः असं चेंबलेलं आहे. तर तुम्ही सांगता त्या घनश्यामला, अहो त्या घनश्यामनं ताकद सुद्धा लावली नाही, कुठे काही केलं पण नाही. आणि तुम्ही घनश्यामला एवढं बोलायला लागलाय तू चुकीचं खेळलास, अनफेअर खेळलास म्हणून. घनश्याम म्हणतोय बघा मी टास्कमध्ये खेळलो, मी अग्रेसिव्ह होतो आणि मी व्यवस्थित खेळलो. या बाबतीत घनश्यामला कोणी तत्वज्ञान देऊ शकत नाही. हा ठीक आहे, जे आजपर्यंत वर्षा उसगावकर म्हणल्या, पॅडी म्हणले, यांच्याकडनं ठीक आहे की बाबा अग्रेशन नाही किंवा आम्ही दुसऱ्या कोणाला त्रास न देता. खरं या अरबाजनं म्हणावं काय राव, म्हणजे अवघड आहे. ह्याला अभिजित वैतागलेला आहे निक्कीच्या या वागण्यामुळं. त्यामुळे तो वॉशरूम एरियामध्ये अगदी नाटकी पद्धतीनं स्क्रिप्टेड सांगतो की आता मला बिग बॉस हे मान्य नाही, निक्कीचं अतिशय चुकीचं वागणं आहे, मी या बंधनात राहणार नाही, तुम्ही जी शिक्षा द्याल त्या शिक्षेला मी पात्र आहे, असं त्याचं बोलणं होतं. मग बिग बॉस म्हणतात नाही, ही फक्त तुम्हाला नाही सर्व घराला शिक्षा मिळेल, याबद्दल तुमचं म्हणणं तरी काय आहे. तर ते लगेच मग माघार होते, म्हणतात की नाही मी जितके दिवस जमेल तितके दिवस राहायचा प्रयत्न करीन. मग लगेच निक्कीला बांधूनही होतात. परत निक्की वर्सेस घरातला वाद हा नेहमीप्रमाणे कंटाळवाणा. आता अभिजित निक्की हे कॅप्टन्सी रूम मध्ये आहेत. तर परत चालू होती चर्चा कॅप्टनच्या रूम मध्ये की निक्की तू खूप चुकीचं वागलीस, हा तू एक माणूस म्हणून गेम बघायला पाहिजे होतास आणि हा टास्क अगदी असा म्हणजे चढाओढीचा घ्यायला नको पाहिजे होतास. विशेष अधिकारासाठी सगळे झटले आणि 50 ते 60 वर्षामध्ये जे काही घडतं ते आपल्या या 90 दिवसात घडतं असं म्हणतात. म्हणून तर या शोला जरा उंची जास्त आहे आणि विशेष अधिकारासाठी झटल्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी खरंच विसरलो आणि जेवणासाठी या गोष्टी होणं म्हणजे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तू सगळ्यांची माफी मागायला पाहिजेस वगैरे असं होतं. परंतु ती म्हणती नाही मी काय माफी वगैरे मागणार नाही, असं तिचं नेहमीप्रमाणे ठरतं. आता कॅप्टन रूम मध्ये परत अभिजित निक्की यांची चर्चा चालू असते. अभिजित सांगतो की निक्की तू पूर्णपणे चुकीचं वागलीस, जेवणासाठी या अशा गोष्टी होणं मला मान्य नाही. आपण हा टास्क म्हणून नाही तर सगळ्यांनी एकत्र मिळून हा गेम खेळायला पाहिजे होता, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त कॉइन्स मिळाले असते आणि चांगलं जेवण मिळालं असतं. तर निक्की म्हणते नाही असं होत नाही, तो मी टास्क म्हणून घेतला वगैरे. तर यामध्ये अभिजित म्हणतो की 50 ते 60 वर्षाचं जीवन आहे ते 90 दिवसात घडतं असं बिग बॉस मध्ये म्हणतात, म्हणून या शोला उंची आहे आणि आपण विशेष अधिकारासाठी जे लढलो ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला यापुढे असं मान्य होणार नाही. आता परत चर्चा चालू होते की यांच्याच रिलेशनची, नाही मला अरबाजला परत हवंय, मला हे करायचं आहे, असं करायचं तसं करायचं. निक्की गुलुगुलू बोलायला लागते. मग परत अरबाज आणि निक्की आता एकत्र आलेले आहेत. त्यांचं लफडं वॉशरूम मध्ये चालू होतं, रोमांस चालू होतो. ते म्हणतात की आपण रात्री झोपल्यावर आपलं कामकाज करू, म्हणजे चर्चा वगैरे डिस्कशन करू, पुढची स्ट्रॅटेजी ठरवू. आता तिनं एक आठवडा अभिजितचा वापर केला, अभिजित कडनं सगळं फुटेज मिळवलं हे तिघांना. आता परत ती अरबाजकडे चालली आहे, परत त्यांचं लव्ह अँगल चालू झालेलं आहे. मध्येच आर्याचं असतं ते बोलणं की मी तुला यातनं कसं वाचवू, मी तुला कसं करू. अगं तू त्यांची गिनीपिग आहेस आणि तुझा त्यांनी वापर करून घेतलाय, या गोष्टी तुला समजणार कधी. तर आता अरबाज निक्कीचा हा विषय कसा वाढतो, किती वाढतो, हे परत एकत्र कसे येणार, या सगळ्या गोष्टी यांच्या सॉरीवर अवलंबून आहेत. कारण यांच्यात चालू आहे की कोण कोणाला सॉरी म्हणणार आणि यांचं असं असणार आहे की आपण घरातल्या सगळ्यांसमोर सॉरी म्हणायचं आणि हा विषय क्लिअर करायचा. तर याच्यावरून असं वाटतं की ही पूर्णपणे यांची स्ट्रॅटेजी होती, कारण जवळपास 2 आठवडे यांनी पूर्णपणे फुटेज मिळवलं, चर्चेत राहिले आणि या आठवड्यात तर वोटिंग लाईन्स बंद आहेत, त्यामुळं कोण बाहेर पडणार नाहीये. हे सगळ्या गोष्टी, यातल्या भरपूर गोष्टी स्क्रिप्टेड आहेत, थीम स्क्रिप्टेड आहेत, डायलॉग एक वेळ स्क्रिप्टेड नसतील, परंतु माझा तर विश्वास आहे थीम या स्क्रिप्टेड असतात. तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. पुढचा एपिसोड येईपर्यंत धन्यवाद.